घड्याळात 12 वाजलेले आहेत। तर आज आम्ही रात्रभर इथे जंगी सेलिब्रेशन करणार आहोत। अन्नपूर्णा महाजन यांच्या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण माझी नात अनिका महाजन होणार आहे। आणि आजच्या या प्रसंगी खरं तर अन्नपूर्णा महाजन यांची मोठी नात जरी आली असती ना, तरी मी सगळी प्रॉपर्टी तिच्या नावे करून दिली असती। हो, मी खरं बोलते। पण काय करणार, तिचा अजून काहीच एक पत्ता नाहीये। ती कुठे आहे हेही माहित नाही, ती आमच्या समोर सुद्धा आलेली नाहीये। मुळात ती या जगात आहे की नाही याची सुद्धा शाश्वती नाहीये। त्यामुळे अन्नपूर्णा महाजन यांनी कबूल केल्याप्रमाणे ही सगळी प्रॉपर्टी अनिका महाजन हिच्या नावे होत आहे। आज मला माझ्या नातीच्या नावे ही सगळी संपत्ती झालेल्याचा जितका आनंद झालाय ना, तितकंच मला दुःखही झालेलं आहे। म्हणजे मी यानंतरच्या पुढच्या काळात माझ्या वहिनीची नात परत येईल अशी आशाच सोडून दिलेली। आणि मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी ती आशा आता सोडून द्यायला पाहिजे। मॅडम, एक मिनिट, थोडं ऐकून तरी घ्या। काय ऐकून घ्या? मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे। मी सांगते तेवढं करा तुम्ही, कळलं? सगळे डॉक्युमेंट्स जे काही असतील, कागदपत्र सगळीच्या सगळी तयार करा आणि मला द्या। मग पुढचं काही बोलायची गरज नाही। हां, मी सांगते तुम्हाला ते करायचं आता तुम्ही करा। काय झालं, तुम्ही असे चेहरे पाडून का? कधी कधी सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे आपल्याला जशा वाटतात तशाच नाही घडत। म्हणजे त्या तशा घडायच्याच नसतात, आपण ते मान्य करायला हवं। मी कदाचित परमेश्वराचीच तशी योजना असेल की, म्हणजे बघा ना, आता वहिनीला तिची मोठी नात तिच्या हयातीत पाहताच येणार नाही हे कदाचित परमेश्वराच्या मनात असेल, नाही का? त्यामुळे त्या गोष्टी सोडून द्यायच्या। आणि मी तर असं म्हणेन की असं उदास होणं किंवा चेहरे पाडून बसण्यापेक्षा आमच्या आनंदात सामील व्हा ना। तर आजच्या या आनंदाच्या क्षणी आज माझी नात अनिका महाजन या महाजन इंडस्ट्रीजची मालकीण झालेली आहे। आणि या आनंदाप्रित्यर्थ मी तिची आजी आज तिला एक छानसं गिफ्ट भेटवस्तू देणार आहे। अनिका, ये बाळा।